शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना मधल्या वेळेत काहीतरी हवं असतं. मग त्यासाठी हे मी मिनी समोसे बनवलेले आहेत. बघूया. नमस्कार, मी सुरेखा हिरकणी डायरीमध्ये तुमचं स्वागत करते. यासाठी आपण घेतलेल्या साहित्यांमध्ये इथे 10-12 उकडलेले बटाटे आहेत. ते मी इथे मॅश करून घेते. हिरवी मिरची, अद्रक, जिरं, मोहरी, धणे आणि बडीशोप आपण इथे घेतलेली आहेत आणि काही कढीपत्ते. हे बघा इथे तेलामध्ये मी जिरं मोहरी तडतडून घेतलेली आहे. त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या घातल्यात, अद्रक घातलेलं आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे. आता यामध्येच आपण हे जे धणे कुटून ठेवलेले ते घातलेले आहेत 1 चमचे आणि 1 चमचे बडीशोप घातलेली आहे. हे सर्व जिन्नस छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच 2 मीडियम साईज मी बारीक कांदा घेतलेला आहे. तो इथे आपण तळून घेतो आहे. यामध्येच आपण हिंग घालून घेतलेलं आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता इथेच मी 1 चमचा बेसन घातलेला आहे, चणा डाळीचं पीठ आणि यामध्ये आपण हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चम्मच धणा पावडर, 1 चम्मच जिरा पावडर, तसंच 1 चमचा गरम मसाला, आमचूर पावडर हे सगळं साहित्य घालून आपण याला छान व्यवस्थित परतून घेणार आहोत. बरं, चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन रेसिपीज आणि रेमेडीज आपल्या चॅनलवरती येत असतात. आता या या फोडणीमध्ये आपण हे सगळे बटाटे जे कुस्करून ठेवले होते ते सगळे घातलेले आहे आणि मीठ घालून आपण याला छान व्यवस्थित परतून घेतो आहे. खूप छान सुगंध येतोय. इथे मी थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, जी चुरगाळून मी यावरती टाकतेय. आणि आता ही भाजी आपण छान व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परतून घेऊन थंड व्हायला ठेवूयात. तोपर्यंत आपण समोसाच्या पातीचं मिश्रण तयार करतोय. 1.5 कप मी इथे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्येच अर्धा कप मी इथे रवा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचाभर मी इथे ओवा चुरगाळून टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपण यामध्ये मोहन घालण्यासाठी 1.5 ते 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि ते इथे आपण टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिश्रण आपण मिक्स करून घेतोय. हे तेल जे आहे या मिश्रणामध्ये छान व्यवस्थित एकजीव व्हावं आणि अशा प्रकारची मूठ वळली तर हा गोळा तयार व्हावा. आता यात थोडं थोडं पाणी घालून आपण एक मीडियम सॉफ्ट डो याचा तयार करणार आहोत. खूप कडक नाही आणि खूप नरमही नाही. हे बघा अशा पद्धतीने. आता याला 10 मिनिटांसाठी रेस्ट करू दिलेलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने लांब पाती तयार करून तिला मधून आपण 2 भाग करून पाणी कडाला लावून हा अशा पद्धतीने कोन तयार केलेला आहे. हाच तुम्ही मोठा समोसा देखील बनवू शकता. मी इथे मिनी समोसे बनवलेले आहेत. याला परत कोन बनवून आपण इथे साईडने सगळं पाणी लावून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आणि याला इथे परत एकदा दुमडून ही घडी आपण या घडीला मिळवणार आहोत. आणि हे बघा अशा पद्धतीने खूप छान समोसाचा आकार झालाय. झालाय ना मार्केट सारखा? असेच मी सगळे समोसे तयार करून घेतलेले आहेत आणि इथे तेल गरम करायला ठेवलेलं. त्यात मीडियम गॅसवरती आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत. यामध्ये खूप धीर लागतो, खूप पेशन्स लागतो. खूप घाईघाईत तळून घ्यायचे नाहीयेत. छान व्यवस्थित तळून झालेत. हे बघा अशा पद्धतीने. याला तुम्ही टोमॅटो सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत किंवा नुसतेही मुलांना देऊ शकताय. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन रेसिपीज आणि रेमेडीज आपल्या चॅनलवरती येत असतात. भेटूया तर मग पुढच्या नवीन रेसिपी किंवा रेमेडी सोबत. धन्यवाद.